छगन भुजबळ किंवा प्रकाश कोण मला वाटतं प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर. प्रकाश शेंडगे हे नाव तुम्ही घेतलं, गोपीचंद पडळकर, हे प्रत्येक जण जेव्हा महायुतीतल्या कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संलग्नित असलेले नेते होते तेव्हा त्यांच्या बरोबर विजय वडेट्टीवार जे महाआघाडीचे आहेत, काँग्रेसचे ते प्रमुख आहेत, अशा अवस्थेत ते तिथे येणं शक्य नव्हतं. आता ती त्यांनी क्लिप जी काही दाखवली त्या क्लिपला तेवढं महत्व मी त्याला ज्यांना द्यायचं ती क्लिप खरी असेल तर गोष्ट वेगळी, पण माझ्या दृष्टीने विजय वडेट्टीवार हे इथे न येण्याचं एकमेव कारण की या डायसवर सगळे महायुतीतले नेते आहेत. अशा वेळेस महाआघाडीतला नेता इथे येणं शक्य नाही. राहिला प्रश्न ओबीसींच्या रिझर्वेशनचा, मला असं वाटतं तमाम ओबीसींची यावर एकच प्रतिक्रिया आहे की तुम्ही मराठ्यांना खुशाल द्या परंतु आमच्या घरातलं देऊ नका. आणि म्हणूनच त्यांना जे अभिप्रेत तुम्ही जरा स्थानिक स्वराज्याचा मुद्दा घेतला, जर वेळ द्याल तर तो सुद्धा घेतो. त्याचं कारण ही जी काही सेन्सस म्हणत आहे या सेन्सस मधून जी काही आकडेवारी येईल, कारण 1932 ला या आधीची शेवटची जातीय जनगणना झालेली होती. आता जी काही जनगणना होईल जातीय त्याच्यामध्ये मराठा समाज किती येईल, त्याच्यामध्ये ओबीसी किती येईल, आणि ती जर का आता जी आपण महाराष्ट्रात 38 मानतो आहे ती अजून जास्ती होईल.